नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे व्हेरी IMP प्रश्न आणि आजचा भाग क्रमांक आहे 9। याआधी आपले एकूण 8 भाग झालेले आहेत। हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा। येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तेव्हा आज बघूया पहिला प्रश्न। आजचा प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोण तेजस विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे भावना कांत, पर्याय क्रमांक 2 आहे शिवांगी सिंग, पर्याय क्रमांक 3 आहे मोहना सिंग, पर्याय क्रमांक 4 आहे अवनी चतुर्वेदी। तर तेजस विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहे मोहना सिंग। पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 1 बघा भावना कांत। भावना कांत या सुखोई 30 भावना कांत या सुखोई 30 विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहे। शिवांगी सिंग या नौदलाच्या पहिल्या पायलट ठरल्या आहेत। आणि पर्याय क्रमांक 4 अवनी चतुर्वेदी ह्या MiG-21 विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। तेव्हा आपलं योग्य उत्तर होईल तेजस विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला मोहना सिंग, पर्याय क्रमांक 3। प्रश्न 2, सर्वात जास्त पवन ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला असून भारत या यादीत रिकामी जागा क्रमांकावर आहे। तर पवन ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणारा भारत जगात 4व्या क्रमांकावर आहे। पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांकावर US म्हणजेच अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी आणि चौथ्या क्रमांकावर आपला प्यारा भारत देश आहे। प्रश्न क्रमांक 3, नेमबाजपटू मनू भाकर ची कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? नेमबाजपटू मनू भाकर ची कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय। बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालयाने मनू भाकर यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, स्वदेशी बनावटीचा जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी कोठे पार पडली? जोरावर या नावाच्या रणगाड्याची यशस्वी चाचणी कोठे पार पडली? पर्याय क्रमांक 1 आहे पोखरण, पर्याय क्रमांक 2 बिकानेर, पर्याय क्रमांक 3 चांदीपूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे तिरुवनंतपुरम। तर जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी बिकानेर येथे पार पडली आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 बिकानेर। प्रश्न 5, खालील महाराष्ट्रातील नद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना असलेला योग्य क्रम कोणता? पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हटले आहे बघा। सावित्री ही नदी कोकणात येते
आणि कोकण हे महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सावित्री आपल्याला सुरुवातीला पाहिजे. तर सावित्री ही नदी पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये सुरुवातीला नसून हे दोन्ही पर्याय इथे रद्द होतात. पर्याय क्रमांक 3 योग्य होईल. कोकणामधून सावित्री पश्चिम महाराष्ट्रामधून भीमा, मराठवाड्यामध्ये सीना आणि पूर्व विदर्भामध्ये वैनगंगा. तेव्हा योग्य उत्तर होईल सावित्री, भीमा, सीना आणि वैनगंगा. प्रश्न क्रमांक 6 बघा. ॲनी बेझंट यांनी 1927 मध्ये अखिल भारतीय स्त्री परिषदेची स्थापना केली होती आणि या परिषदेच्या अध्यक्ष म्हणून कोण होत्या? पर्याय क्रमांक 1 आहे चिमणाबाई सयाजीराव गायकवाड. पर्याय क्रमांक 2 आहे रमाबाई महादेव रानडे. पर्याय क्रमांक 3 आहे पंडिता रमाबाई आणि पर्याय क्रमांक 4 आहे काशीबाई कानिटकर. तर अखिल भारतीय स्त्री परिषदेच्या अध्यक्षा ह्या चिमणाबाई सयाजीराव गायकवाड होत्या. तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7 बघा. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांचा मृत्यू पदावर असताना झाला? तर जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू पदावर असताना झाला होता 1964 मध्ये. लाल बहादूर शास्त्रीचा मृत्यू पण पदावर असतानाच 1966 मध्ये झाला होता. इंदिरा गांधी यांचा पण मृत्यू 1984 मध्ये पदावर असतानाच झाला. परंतु राजीव गांधी यांचा मृत्यू 1991 मध्ये झाला असून तेव्हा पंतप्रधान हे व्ही.पी. सिंह होते. प्रश्न 8वा. देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 बिहार. तर बिहार राज्य हे साक्षरतेमध्ये सर्वात मागे असून या राज्याची साक्षरता देशपातळीवर सर्वात कमी आहे. आणि केरळ या राज्याची साक्षरता ही सर्वात जास्त आहे. प्रश्न 9. महाराष्ट्रातील रिकामी जागा हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे नीस. पर्याय क्रमांक 2 आहे ग्रॅनाइट. पर्याय क्रमांक 3 आहे बेसॉल्ट. पर्याय क्रमांक 4 आहे पातालिक. तर ज्वालामुखी अग्निजन्य खडक याचा प्रकार हा बेसॉल्ट खडक असतो मित्र हो. तेव्हा आपले योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 बेसॉल्ट. प्रश्न 10वा बघा. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे असते? पर्याय क्रमांक 1 आहे सरपंच. पर्याय क्रमांक 2 आहे ग्रामपंचायत सचिव आणि पर्याय क्रमांक 3 आहे तलाठी. पर्याय क्रमांक 4 आहे ग्राम सदस्य. तर ग्रामसभा आयोजनाचे कार्य हे ग्रामपंचायत सचिव हे करतात. तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ग्रामपंचायत सचिव. त्यालाच आपण ग्रामसेवक असे म्हणतो. आणि सरपंचाच्याच सूचनेनुसार
ग्रामपंचायत सचिव हे ग्रामसभेचे आयोजन करतात. प्रश्न क्रमांक 11. एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे काश्मीर शिमला आणि 9745 म्हणजे शिमला केरळ उटी, 568 म्हणजे उटी दार्जिलिंग काश्मीर. तर उटी, शिमला आणि काश्मीर यासाठी कोणते संकेत वापराल? बघा, 897 मध्ये काश्मीर शिमला आहे आणि 9745 मध्ये शिमला केरळ उटी आहे. तेव्हा बघा, इथे शिमला, इथे पण शिमला आहे आणि इथे पण शिमला आहे. तर शिमलासाठी 97 हा संकेत आहे. काश्मीरसाठी हा 8 हा संकेत. उटी दार्जिलिंग काश्मीर, बघा काश्मीरसाठी हा 8 होता. उटीसाठी बघा इथे उटी आहे आणि इथे पण उटी आहे. तर हा 5 हा अंक उटीसाठी संकेत आहे. तर 6 हा अंक दार्जिलिंगसाठी होईल. तेव्हा उटीसाठी 5, शिमलासाठी 97 आणि काश्मीरसाठी 8. तेव्हा 5, 97 आणि 8 हा संकेत कुठे आहे पर्यायामध्ये? बघा, पर्याय क्रमांक 1 नाही, नंतर 6 पण येणार नाही. 5, 97, 8 पर्याय क्रमांक 4 इथे आपलं योग्य होईल. प्रश्न 12वा. शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल? म्हणजे एकूण 24 तासानंतर घड्याळ किती सेकंदाने पुढे जाणार? दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. तर 24 तासाला 24 गुणिला 5, 5 × 20 आणि 5 दोन्ही 10, 10 2 12, 120. तर 120 सेकंद, 120 सेकंद पुढे जाईल मित्र हो. तेव्हा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य होईल. 10 वाजून 2 मिनिटे, 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट भागीला 60 केल्यानंतर. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न 13वा बघा. अक्षर मालिकेतील विसंगत पद शोधा. बघा इथे सी नंतर डी सोडून ई आहे आणि ई नंतर एफ सोडून जी आहे आणि जी नंतर एचला सोडलं आय नंतर जेला सोडून के आणि के नंतर एल सोडून यम आणि यम नंतर एनला सोडायला हवं होतं
आणि एन नंतर एन सोडल्यानंतर एन सोडून ओ, पी सोडून क्यू आणि आर सोडून यस आणि यस नंतर टी सोडून यू, यू नंतर व्ही सोडून डब्ल्यू आणि डब्ल्यू नंतर एक्स सोडून वाय, तेव्हा एन पी आरच्या ठिकाणी आपल्याला ओ क्यू यस हे अक्षर पाहिजे होते, तेव्हा विसंगत घटक कोणता? तर एन पी आर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14वा. एका वर्गामध्ये 18 मुले फार उंच आहेत. जर या उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या संख्येच्या 3/4 असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी 2/3 मुले असतील, तर त्या वर्गात किती मुले असतील? बघा, 18 मुले फार उंच आहे आणि हे 18 मुले एकूण मुलापैकी किती आहे? 3/4. म्हणजेच हे 18 मुले आहे 3/4. म्हणजेच 4पैकी 3 भाग म्हणजे 18, तर 4 भाग किती होईल मित्र हो? बघा, तीनास 4 मुले आहे किती? 18 मुले उंच. म्हणजे टोटल मुलं किती असणार? एक्स. आणि एक्स जर आपण फाइंड केले तर किती होणार? ते 4 जाईल इकडे गुणाकारमध्ये आणि 3 येणार इथे खाली आणि हा एक जाईल इकडे. तेव्हा एक्स बरोबर किती? 3 × 18 आणि 6 × 24. तर एकूण मुले किती आहेत? 24. पण पुढे बघा, मुले किती आहेत? टोटल विद्यार्थ्यांपैकी 2/3. म्हणजेच 2 भाग हे मुले आहेत आणि 1 भाग हे मुली आहेत. तेव्हा 24ला जर आपण 2 मानले तर 1 किती होणार? 12 भागीला 24 भागीला 2 केले तर 12 ह्या मुली होणार. ठीक आहे. म्हणजे 12 आणि 24 टोटल विद्यार्थी आहेत 36 आणि 36 पैकी 2/3 मुले आणि 1/3 मुली. तर आपल्याला मुलींची संख्या विचारली आहे, तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 12 मुली. प्रश्न 15वा. एक रेल्वे ताशी 70 किलोमीटर वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? बघा, इथे टाइम सेकंदमध्ये दिला आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबी मीटरमध्ये, परंतु वेग जो दिला आहे किलोमीटर प्रति तास दिला आहे मित्र. त्याला आपण पहिल्यांदा मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करूया. तेव्हा 70 गुणिला 518. ते सध्या इथेच भाग न देता आपण पुढे बघू.
अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. आपला वेग किती आला आहे नवीन, हा वेग, आणि यालाच गुणिला वेळ म्हणजेच 45, आणि बरोबर अंतर म्हणजे एकूण अंतर रेल्वेचं आणि प्लस प्लॅटफॉर्म. तर रेल्वेचं अंतर मानूया x आणि अधिक प्लॅटफॉर्मचं आहे 560. आणि हे सॉल्व केल्यानंतर बघा 9 दोन्ही 18 आणि 9 पाची 45. हे 2 या 70 सोबत कटतील. इथे येणार 35. 35 गुणिला 5 म्हणजेच 35 गुणिला 25. आणि 35 गुणिला 25 किती येतात मित्र हो, ते येतात 875. आणि बरोबरमध्ये x अधिक 5 ते 60 आहेच, तेव्हा x बरोबर होईल 875 मायनस 560. 5मधून 0 गेले, 5 राहिले, आणि 7मधून 6 गेले 1, आणि 8मधून 5 गेल्यानंतर 3, म्हणजे 315 मीटर रेल्वेची लांबी येणार मित्र हो. योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 315 मीटर. तेव्हा इथेच आपले आजचे 15 क्वेश्चन संपलेले आहे मित्र हो. व्हिडिओ आवडला असेल तर जाता लाईक करून द्या, आणि पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया मित्र हो. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.